नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। हिम्मत हौसले की मूरत, संघर्षों की अमिट सूरत। झांसी की रानी तेग चलाए, इंदिरा सी दृढ़ता दिखाए। कल्पना सी उड़ती नभ में, मेरी कौम सी दमखम रखे जब में। सीमा पर बंद दुर्गा गर्जे, शिक्षा की लो बनकर बरसे। द्रौपदी मुर्मू का धैर्य अपार, संविधान की वो रखे लाज। चंद्रयान को छूने वाली, हर कठिनाई को जीतने वाली। सहनशीलता की हो पहचान, फिर भी न रहे अब बलिदान। अबला नहीं सबला कहलाए, अपने हक को खुद ही पाए। चलो मनाए नारी दिवस, सम्मान करे उसका हर दिवस। जो दुनिया को रोशन करती, हर मोड़ पे विजय हासिल करती। नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षक हो, मार्च महिना आला की यातली महत्त्वाची तारीख असते ती 8 मार्च। 8 मार्च जागतिक महिला दिन। या दिनी या कर्तृत्ववान महिलांना, एकंदरीत या जगतावर असलेल्या प्रत्येक महिलेला समर्पित असा हा 8 मार्चचा दिवस असतो। 8 मार्च दिनी फक्त गृहिणीच नाही, फक्त काम करणारच नाही, प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जातो, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो। घरात राहणारी गृहिणी ही सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजत असेल, तर वर्किंग वुमेन जी असते ना, ती आपली कर्तव्याने, जबाबदारी आणि कर्तृत्वाच्या दागिन्यांनी सजलेली असते। आज अशाच कर्तृत्वशील महिला आपल्या या स्टुडिओमध्ये आहेत, ज्या फक्त घरची जबाबदारी नाही सांभाळत, तर आपल्या खांद्यावर असलेली आपल्या नोकरीची जबाबदारी सांभाळत एकंदरीत कर्तव्य पार पाडत असतात। आज अशाच आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपल्यासोबत वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके। रीता मॅम, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद मॅडम। आता कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न आता हा राहील की रीता उईके ते पोलीस निरीक्षक रीता उईके, पीआय रीता उईके, हा प्रवास कसा होता? रीता उईके ते पोलीस निरीक्षक रीता उईके हा प्रवास फार कठीण आणि खडतर झालाय। हालाकी माझा जन्म 1982 मध्ये एक छोट्याशा गावात, यवतमाळ जिल्ह्यातील एक 500 घरांचं जे गाव आहे त्या गावामध्ये झाला। माझ्या गावामध्ये फक्त इयत्ता 7वी पर्यंत शाळा आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी 8 ते 10 आणि परत दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी 11वी ते ग्रॅज्युएशन असं एज्युकेशन घ्यावं लागलं। आणि लहानपण म्हटलं तर मला शिक्षणाची आवड किंवा मनामध्ये काहीतरी व्हायची जिद्द ही जन्मापासून म्हणजे लहानपणापासूनच होती। त्यामुळे वडिलांना न सांगता स्वतः शाळेत जाऊन बसले, स्वतःचं नाव टाकले। म्हणजे पहिल्या वर्गामध्ये स्वतःचं ऍडमिशन स्वतःच केलंय, त्यानंतर 8वी मध्ये पण स्वतःचं ऍडमिशन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, आणि 10वी पास झाल्यानंतर म्हणजे पहिला वर्ग ते 10वी पर्यंत हुशार असल्यामुळे आणि हे असल्यामुळे सर्व शिक्षकांची फार लाडकी राहायची। आणि गरीब जरी असले तरी हुशार असल्यामुळे प्रत्येक शिक्षक सपोर्ट करायचे। जर मला पुस्तक घ्यायला पैसे नसेल किंवा काही अडचण आली तर ते सदैव माझ्या पाठीशी राहत होते। नंतर 10वी झाल्यानंतर परत पुढे शिकायचं होतं, त्यामुळे घरची परिस्थिती नव्हती, कारण वडील मजुरीत आणि आई वडील अनपढ आणि 4 बहीण भाऊ। आठवड्याच्या 500 रुपयामध्ये आम्हाला एवढं शिक्षणाचं जाणं येणं किंवा पुस्तकांचं नाही व्हायचं। त्यामुळे मला पुढे शिकायचं तर होतं, तर मग काय, तर पर्याय शोधला की वसतिगृहात राहून शिकायचं। मग वणीला, म्हणजे माझ्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर वणी म्हणून शहर आहे तालुक्याचं, त्या ठिकाणी समाज कल्याणचं हॉस्टेल आहे अशी माहिती मिळाली। मग त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली आणि हॉस्टेलला ऍडमिशन घेतलंय आणि मग त्या ठिकाणी लोकमान्य टिळक कॉलेजला 11वीला ऍडमिशन घेतलंय। नंतर हॉस्टेलला जे पैसे मिळायचे आम्हाला महिन्याला 25 रुपये, त्यात आपलं जे महिन्याचा काही खर्च आहे ते करायचं। वडील काही पैसे पुरवायचे त्यातून जे वाचवून ते, आणि सोबत शिक्षण घेत घेत असं ग्रॅज्युएशनचं पर्यंत गेले। ग्रॅज्युएशनला असताना मग एकदा बसले, पेपर वाचत असताना MPSC ची ऍड दिसली, ज्यामध्ये PSI च्या जागा भरल्या जाणार होत्या। त्यावेळेस PSI काय याचं पण म्हणजे पाहिजे तसं ज्ञान नव्हतं, फक्त एवढं माहित होतं की पोलीस खात्यातलं पद आहे आणि आपल्याला ते करायचं आहे। पोलीस खात्याबद्दल एक आवड होती, लहानपणी तेजस्विनी पिक्चर बघितला, त्यातली ते विजयाशांतीचं जे कॅरेक्टर आहे ते फार आवडायचं आणि त्यामुळे त्या ड्रेसची क्रेज आणि त्या खात्यात राहून जे समाजसेवा करता येतं किंवा जे आपल्याला करता येतं ते दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये राहून करता येत नाही असं वाटायचं, म्हणून मग ती एक आवड होती। तर मी तेव्हा जस्ट झेरॉक्समध्ये फॉर्म मिळायचा आणि फार स्वस्त होता, 7 रुपयाचा, त्यामुळे तो 7 रुपयाचा फॉर्म घेऊन भरलाय। आणि नंतर तो फॉर्म भरल्यानंतर ITI पुढे ग्रॅज्युएशन लास्ट इयरची एक्झाम दिली, ते क्लिअर झाले। मग पुढे काय करायचं, कारण हे रिझल्ट यायचा होता आणि शिकायचं तर होतं, त्यामुळे मग आमच्या गावापासून जवळ असणाऱ्या पांढरकवडा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ITI ला ऍडमिशन घेतलं
ITI मध्ये इलेक्ट्रिशियन करून म्हणजे असं होतं की इलेक्ट्रिशियन करायचं, मग एखाद्या अप्रेंटिसशिप करता करता आपण कॉलेज पण औरंगाबादला जायचं, तिथे मोठे मोठे कॉलेजेस असतात आणि तिथे कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप करून आपण पुढे पण शिकू शकतोय, असा एक उद्देश होता. त्यामुळे त्या दृष्टीनं पाऊल टाकले आणि ही एक्झाम दिली होती. मग ITI करत असताना एक दिवस अचानक पेपर, ITI मध्ये पण पेपर यायचा, तो वाचता वाचता दिसलं की PSI चा रिझल्ट लागला आहे. मग रिझल्ट लागला आहे, भावाला जस्ट म्हटलं की बाबू घरी जाऊन बघ. तेव्हा कारण पाहिजे तसं हे नव्हतं आणि ऑनलाईन कळायचं नाही, तेव्हा मोबाईल तर नव्हतेच. तंत्रज्ञान एवढं हा, म्हणजे advance झालेलं तंत्रज्ञान होतं. एवढं ऍडव्हान्स नव्हतं, गावांमध्ये पण एवढ्या टीव्या नाहीत. तर त्याच्यामुळे भावाला घरी पाठवलं. तर घरी भाऊ घरी गेला तर त्याच दिवशी पोस्टमननी घरी फॉर्म आणून दिला होता, म्हणजे मी मेन्स साठी हे झाले म्हणून. तर प्री पास होऊन मेन्सचा फॉर्म घरी आलाय म्हणून भाऊ सांगत आला. मग त्या दिवशी तो फॉर्म घेऊन माझा भाऊ मला बोलला की ताई तिथे आणू की तू येतं? तर मग मी म्हटलं नाही बेटा राहू दे, मीच येते. मग मी तिथून तसेच तात्काळ निघून आले. घरी आल्यानंतर फॉर्म बघितला तर म्हणजे 2 दिवसाचा, फक्त 1.5 दिवसाचा वेळ होता माझ्याकडे तो फॉर्म मुंबईपर्यंत पोहोचवायचा. आणि ती पण फार मोठी सर्कसच म्हणावं लागेल, कारण ते फॉर्म भरल्यानंतर त्याला कोर्ट फी स्टॅम्प लावणं आणि तो फॉर्म कुरिअर किंवा पोस्टाने पाठवणं. पोस्टाने तर पॉसिबलच नव्हतं, रजिस्टर पोस्टाने पाठवलं तरी त्याला 3 ते 4 दिवस लागणार होते. म्हणून खूप म्हणजे वणी, मारेगाव शोधलंय, मारेगावमध्ये नाही झालं, वणीला गेले. वणीला फार शोधून शोधून एका मेडिकलमध्ये होते असं कळलं. मग त्या ठिकाणाहून तिथून तो फॉर्म सबमिट केला आणि सबमिट करून परत आपलं रुटीन सुरू झालं ITIचं, इलेक्ट्रिशियनचं. तिथे पण म्हणजे बऱ्यापैकी मला आधीपासून जिद्द होती, त्यामुळे मी जिथे कुठे जाईल ते आपण पूर्ण करू असं वाटत होतं. आणि ITI करता करता मग एक्झाम द्यायचं, फॉर्म भरला. मग फॉर्म भरल्यानंतर 8-10 दिवसांनी त्याचं हॉल तिकीट आलं. हॉल तिकीट आल्यानंतर त्याला पण 1च महिना वेळ होता मेन एक्झामला. आणि मेन एक्झाम द्यायचं तर तयारी पण लागतं, म्हणजे तसं बऱ्याच ठिकाणी क्लासेस असतात, MPSCचे क्लासेस होतात. पण आपली परिस्थिती पण नव्हती पैसे भरून क्लासेस करण्याची आणि गावामध्ये त्याबद्दल ज्ञानही नव्हतं. तेव्हा फार असं ज्ञान नव्हतं MPSC बाबत. कारण म्हणजे लोकांना पोलीस झालं तरी खूप मोठं वाटायचं. तर लोकसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय आहे हे तर काहीच नाही. तरी पण मग मलाही नव्हतं, मलाही PSI बद्दल एवढं ज्ञान नव्हतं. पण फक्त PSIच्या जागा निघाल्या आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, जायचं आहे म्हणून आपण फॉर्म भरून दिला. नंतर मग मेन्स एक्झामचं हॉल तिकीट आल्यानंतर पुस्तक पाहिजे होते, पुस्तक नव्हते, अभ्यास करायचा तर काय. तसं ऐकलं होतं की जे आपल्याला 5वी ते 10वी पर्यंतचा जो सिलेबस असतो तोच शक्यतो जास्त असतो अभ्यासाला. आणि माझी मेमरी, म्हणजे मला असं वाटायचं की मी जो आहेत म्हणजे लहानपणापासून कसं खूप सारा अभ्यास किंवा ट्युशन्स नव्हते, जे शाळेत शिकवायचं त्याच अभ्यास आपल्या डोक्यात भरून, कारण घरी लाईट नाही, घरी लाईट नसल्यामुळे रोडच्या लाईटमध्ये अभ्यास करणं आणि ते जमायचं नाही, कारण बाहेर बसणं म्हणजे टिंगल टवाळक्या किंवा काय. त्याच्यामुळे जे व्हायचं शाळेत तेवढ्याच याच्यावर आपली तयारी राहायची. तर मग त्या याच्यावर बघितलं, पण नंतर मग पुस्तक घ्यायचे, तर तरी पण काहीतरी तयारी करायचीच आहे. मग एक दिवस असंच उदास बसले असता माझ्या मैत्रिणीची वहिनी मला बोलली की अरे क्या हुआ, क्या चाहिए तुझे? मैंने बोला, मी त्यांना म्हटलं की दीदी मुझे एग्जाम देना और मेरे पास पैसे नहीं. अरे बोले इतनी सी बात, रुक बोले तेरे भैया से मांग के देती हूँ. आणि त्या ताईने त्यांच्या मिस्टरांकडनं मला 500 रुपये मागवून दिले. मग मी ते पैसे घेऊन तात्काळ तसेच यवतमाळला जाऊन पुस्तक घेऊन आले आणि अभ्यासाला लागले. अभ्यास 1 महिनाच वेळ होता, दिवस रात्र अभ्यास करून मग मेन्स एक्झामच्या दिवशी जायचा दिवस उजाडलाय परीक्षेचा. तर त्या दिवशी पण शेवटी परीक्षा म्हणतात ना ते, की कुठलाही जर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर ती वाट फार पावला परीक्षा द्यावं लागतं आणि ठेचा खात जावं लागतं. तर तेच माझ्या याच्यामध्ये होतंय, म्हणजे लहानपणापासूनच बघितलंय. त्याच्यामुळे ते त्यावेळेस पण तेच आलंय. आणि म्हणजे सर्व बसेस बंद, सर्व गाड्या बंद, ट्रॅफिक पूर्ण, वाहतूक ज्या हे असल्यामुळे, बंद असल्यामुळे जायचं कसं. तर गावापासून 8 किलोमीटर पर्यंत वडील आणि आम्ही पायी चालत गेलोय. आणि नंतर मग तिथनं एका खाजगी गाडीनं आम्ही पुढे, वडील आणि मी नागपूरला पोहोचलो. तर रात्रीचे 9 वाजले होते. शहर कधी बघितलं नाही, कारण एका छोट्या गावात राहणं आणि वणी सारखा तालुका, नागपूर खूप मोठं शहर आहे वणीच्या तुलनेत पण. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर भीती वाटत होती, पण वडील सोबत होते. वडील मला बोलले बेटा जाऊ दे, आपण जेवण करून इथेच राहू. मग आम्ही तिथेच डेपोवरच जे प्लॅटफॉर्म होता तिथे मी पुस्तक वाचलं आणि झोपून गेले. माझे वडील रात्रभर जागे राहून माझं एक सुरक्षा बघत होते.
मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी उठून म्हणजे आमच्याजवळ चहा प्यायचे सुद्धा पैसे, म्हणजे चहा पिला तर जाण्यासाठी पैसे वाचेल की नाही अशी परिस्थिती होती. तर त्यामुळे त्याच ठिकाणी एक प्रवासी असलेले शिक्षक होते, त्यांनी आम्हाला चहा पाजला आणि ऑटोचे 100 रुपये म्हणजे आमच्याजवळ होते ते ऑटोनी 100 रुपये देऊन, कारण ठिकाण माहिती नव्हतं. सेंटरला गेलो. तिथे गेल्यानंतर पण लोकांच्या नजरा सगळ्या माझ्यावर खिळल्या होत्या की अरे एवढीशी छोटीशी मुलगी कुठे आली, म्हणजे काय करायला आली आहे, ही चुकून तर नाही आली आहे इथे. त्यामुळे बरेच जण विचारायचे बेटा तू चुकून आली आहे का इथे. तर मी म्हटलं नाही, मी एक्झाम द्यायला आली. मी त्यांना माझं हॉल तिकीट दाखवलं तर सगळे हसायला लागले, बेटा हे एवढं सोपं नाही आहे, तू ज्याने आले. मग मला असं वाटलं की मी आले ना इथपर्यंत, बघून घेऊ काय होईल. ते सांगायचे की आम्ही 10 वर्ष झाले, आम्ही 12 वर्ष झालेत. कोणी बोलायचे की आम्हाला तर 15 वर्ष झाले. म्हणजे असे खूप सांगायचे. मनात थोडी भीती भरली. मग तरी पण हिंमत नाही हारली, जाऊन बसले. पेपर चालू झालाय. पहिला मराठी इंग्रजी पेपर होता, त्याला वेळ पुरला नाही, थोडे प्रश्न सुटून गेलेत. त्यामुळे मनात थोडी परत भीती निर्माण झाली. मी रडतच बाहेर आले. वडिलांना म्हटलं बाबा माझा पेपर नाही चांगला गेला. बाबा तर अनपढ, त्यांना तर त्याचं ज्ञान नाही, पण बाबांना एवढं माहित होतं की आपली मुलगी नाराज झाली म्हणजे काहीतरी घडलंय. पण माझ्या बाबांनी म्हटलं की ठीक आहे ना बेटा, पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न करशील, जाऊ दे. मग परत दुसरा पेपर आलाय. दुसरा पेपरला मग पहिल्या पेपरचं जे ज्ञान होतं की वेळ कसा कमी पडतो, त्यामुळे दुसरा पेपर वेळेच्या आत सगळं सोडवलंय आणि खूप छान गेला. मग हसतच बाहेर आले. त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर म्हणजे खूप आनंद झालाय की मला माहित होतं की मी क्लिअर करेल म्हणजे त्या पेपरच्या याच्यावरनं. नंतर परत मग रिटर्न आलोय. आल्यानंतर परत आपलं सुरू झालं काम ITIचं. परत ITI मध्ये असताना मग मेन्स पण क्लिअर झाले. असं घरी पत्र आले. पत्र आल्यानंतर मग त्यांनी फिजिकलची तारीख दिली. फिजिकलची पण खूप मोठी सर्कस, कारण लहानपणापासून साधी लंगडी पण खेळले नाही. त्याच्यामुळे फिजिकल पार करणं म्हणजे खूप मोठं हे होतं, म्हणजे आव्हान होतं माझ्यासमोर की कसं करणार. कारण जे साधं आणि लहानपणापासून आजारी राहिल्यामुळे फार वीक होते. तर घरचे लोक, नातेवाईक सगळ्यांना प्रश्न पडला की कसं होणार. पण ते 15 दिवसात तयारी करून ते पण क्लिअर झाले. आणि 2005 मध्ये, सप्टेंबर 2005 मध्ये माझं PSI म्हणून सिलेक्शन झालंय. त्याच्या आधी फिजिकल झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूचं पण कोणीच गाईड नाही. शेवटी तेच आनंद पाटीलचं इंटरव्ह्यूचं पुस्तक वाचून त्यातूनच इंटरव्ह्यूची तयारी केली आणि इंटरव्ह्यू पण छान झालाय नागपूरला. आणि त्यानंतर मग सिलेक्शन झाल्याचं हे आलंय. म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता. मेन म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना फार अभिमान वाटला. मला तर म्हणजे असं वाटत होतं की जे आपण कधी स्वप्नात पण विचार नाही केला की आपलं कधीतरी, आणि त्या गोष्टीचं ज्ञान कधी वाटलं तर ज्या वेळेस म्हणजे सगळ्या पेपरला बातमी की, कारण माझं घर एक कुडाचं म्हणजे मातीचं झोपडं, ज्या झोपड्यामध्ये आमच्या खाटेला बकऱ्या बांधायच्या आणि प्रत्येक खाटेवर 2-2 असे झोपायचं छोटंसं घर. त्या घरामध्ये ज्यावेळेस मी पास झाले तर पूर्ण जिल्ह्यातले, आमच्या यवतमाळ जिल्ह्यातून मी पहिली महिला PSI होती यवतमाळ जिल्ह्यातून. आता तर भरपूर झाले, पण त्यावेळेस आमच्या जिल्ह्यातून कोणीही महिला PSI म्हणून पोलीस खात्यात आलेली नव्हती. त्यामुळे सगळे सोशल मीडिया, म्हणजे असा एकही पेपर सुटला नव्हता ज्यामध्ये माझी बातमी नव्हती. माझं महत्व मला तेव्हा कळलं की आपण काहीतरी केलंय. मग जागोजागी सत्कार येते असायचे. मी त्यांना म्हटलं नाही, मला सत्काराचे नाही. ज्यावेळेस मला खरोखर गरज होती, शिक्षणासाठी कुठेतरी पैसा पाहिजे होता, आई वडिलांची हे होत होतं, त्यावेळेस नाही. तर नाही, मला ते सत्कार वगैरे जर करायचाच असेल तुम्हाला तर माझ्या वडिलांचा करा, असं म्हणून बऱ्याच ठिकाणी सांगितले. मग तरी माझ्या घरी त्या आमच्या जिल्ह्याचे, आमच्या समाजाचे SDPO म्हणजे DYSP किंवा तिथले सगळे मोठे मोठे अधिकारी माझ्या घरात यायचे. ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस पावसाळाच बऱ्यापैकी सुरू होता. अंगणामध्ये आमच्या जवळपास टोंगळ म्हणजे गुडघ्यापर्यंत चिखल. त्या चिखलातून ते लोक घरी आले माझा सत्कार करायला. म्हणजे चला एक मुलगी म्हणजे खरोखर हे झालंय म्हणून. तर तेव्हापासून मग आणखी असं वाटलं की नाही, माझ्या आई वडिलांचं आपण काहीतरी स्वप्न पूर्ण करू शकले. त्यानंतर आमचं सिलेक्शन तर झालं, पण MPA ला 1 वर्ष म्हणजे MPA खाली नसल्यामुळे 1 वर्ष आम्हाला परत घरीच राहावं लागलं. मग ITI पूर्ण केलं आणि 1 सप्टेंबर 2006 ला आम्हाला MPA जॉईन केलं नाशिकला. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंगला जॉईन झाले. तिथे गेल्यानंतर तर म्हणजे तिथून आता पोलीस खात्याचा प्रवास सुरू झाला. खरा प्रवास म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही जस्ट हजर झालो, आम्हाला सांगितले की तुम्ही सगळे कॅन्टीन मध्ये जा, तुमचं सामान घेऊन या. आणि सामान घेऊन आल्यानंतर PT ड्रेस घालून तुम्ही लगेच ग्राउंडवर तयार व्हा.
ग्राउंडवर तयार व्हायचं पोलीस खात्याबद्दल जे आपल्याला माहीतच नाही काही. आम्ही सगळे जे 550 लोकांची बॅच होती, आम्ही सगळे मुलं सायंकाळी 4 वाजता सगळे तयार पीटी ड्रेस पीटी शू करून आम्ही ग्राउंडवर गेलो. आम्हाला एडीओडी चेनीगुंड सर म्हणून होते जे फार फेमस आहेत आम्हाला याच्यात. त्या सरांनी आम्हाला गेल्याच आमच्या पूर्ण बॅचला किल्ल्याच्या भिंतीवर पाय आणि खाली डोकं असं उभं करून दिलं. म्हणजे अक्षरशः पहिल्या दिवशीच पळून यावं वाटलं. म्हणजे पहिल्या दिवशीच ते खातं, अरे बाबा हे काय कशा कुठे येऊन फसलोय असं वाटलं पळून येण्याची. आणि सप्टेंबर महिना पावसाचाच असतोय आणि ते पाय स्लिप होत जायचं, खाली पाय घसरायचे, परत पाय ठेवायचे, परत स्लिप व्हायचं, असं आमचं ते चालू होतं. आणि त्यात म्हणजे तरी पण एक मनात जिद्द की नाही आपण इथपर्यंत आलोय तर आपल्याला पळून जाणून मार्ग नाही, कारण पळून गेल्यानं आपल्या घरी काही हे नाही आहेत की आपले आई वडील त्यात आपल्याला काही हे करेल म्हणून. तर नाही, आपल्याला जिद्द, आपल्याला आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायचंच आहे. जर आपण इथून पळालो तर जे नातेवाईक माझ्या आई वडिलांना म्हणायचे की तू मुलीला शिकवून काशीला नेतं का, तर ते परत आपल्या आई वडिलांना बोलेल आणि आपल्या आई वडिलांची मान खाली झुकेल. ह्या मनात ठेवू वर्षभर ते सगळं असह्य, पायाला वर्षभर सूज राहायची, काय म्हणजे खूप सारे स्ट्रगल करत पूर्ण वर्षभर ट्रेनिंग पूर्ण केले. आणि मग त्यानंतर पहिली पोस्टिंग मिळाली ती अमरावती शहर. अमरावती शहर मिळाल्यानंतर इथे आम्ही 14 लोक आलो. आमच्या बॅचचे 14 जण होतो आम्ही जे प्रोबेशनर होतो. त्यामध्ये आल्यानंतर पहिलंच पोलीस स्टेशन मिळाले मला नागपुरी गेट. नागपुरी गेट पोलीस. आम्ही 4 दिवस तर सीपी ऑफिस ते घर असं चक्रा मारल्यात. 4 दिवस लागले आम्हाला. नंतर 4थ्या दिवशी आमची ऑर्डर झाली आणि ते नागपुरी गेट झालं. म्हणजे नागपुरी गेट माहितच नव्हतं काय आहे. ऑर्डर घेतली, नागपुरी गेटला गेले तर त्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. जिल्हा परिषदच्या निवडणुका असल्यामुळे आम्हाला म्हणजे जे आदेश होता तो घेऊन स्टेशन डायरीच्या तिथे गेलो तर जे त्या ठिकाणी जे PSI होते त्यांनी मला म्हटलं की मॅडम हा आदेश तुम्ही ठेवा आणि तुम्ही पहिलं बंदोबस्ताला चला, दगडफेक चालू आहे कमेला ग्राउंडमध्ये दगडफेक. म्हटलं हे काय पोलीस खातं आहे की आल्या म्हणजे हजर पण होऊ देत नाहीये. आदेश तसाच ठेवून दिला आणि दगडफेक बंदोबस्ताला गेले. बंदोबस्ताला गेल्यानंतर बंदोबस्त तर करून आलोय, बघितले. म्हणजे खरं जे प्रॅक्टिकल लाईफ होती आमची, ट्रेनिंग जे वर्षभराचं होतं ते सगळं थेअरॉटिकल असतं. म्हणजे ते ट्रेनिंग आणि खरं पोलीस खातं ह्यात खूप मोठी तफावत आहे. कारण आम्हाला हे फक्त तिथे कागदावरचं शिकवलं जातं आणि इथे आल्यानंतर म्हणजे आम्हाला जे तिथे समजायचं मॉब डिस्पर्सल काय असतं किंवा कायदा काय असतं किंवा हा तपास कसा करायचा किंवा ते कसं हँडल करायचं जे शिकवतात त्यात आणि खरोखरच्या प्रॅक्टिकली वर्क करताना फार तफावत म्हणजे फार फरक असतो. तर सुरुवात तिथून झाली. मग आलोय ते बंदोबस्त करून आले. नंतर आमद दिली आणि तिथे बघितलं तर सगळे जवळपास तो एरिया हा पूर्ण मुस्लिम वस्ती असणारा होता आणि त्याच्यामुळे मग विचार आला की आता करायचं कसं. कारण माझा गाव जो आहे त्यामध्ये आमच्या गावामध्ये मुस्लिम वस्ती बिलकुल नव्हती आणि मी घाबरून गेले. त्यावेळेस वय असेल 21-22 कॉलेजचं वय आणि ज्ञान नसल्यामुळे. पण मी मग रडत ऑटोमध्ये बसले आणि बाबांना सांगितलं. बाबा, त्यावेळेस मनामध्ये आपली एक वेगळी भीती असायची त्याच्याबद्दल. तर ऑटोमध्ये पण एक मुस्लिम भैयाच होते, ते छान होते. त्यांनी मी बोलत होते की बाबा मी राहत नाही इथे फार बेकार आहे आणि मी वापस येतोय, मला इथे भीती वाटत आहे. तर माझे ते ऑटोवाले भैया बोलले की मॅडम आप नए हो क्या. म्हणलं हा भैया मैं नई हूँ. बोले की आप डरो मत, आप डरेंगे तो ये होगा. आप अगर आपने देखा नहीं क्या. मैं बोली भैया नहीं, हमारे गांव में नहीं है तो मैंने आज तक देखा नहीं. बोले आप अगर अच्छे से रहेंगे तो ये जो लोग है आपको बहुत सपोर्ट करेंगे. आणि खरोखर माझा नागपुरी गेटचा 1.5 वर्षाचा पिरियड खूप चांगला गेलाय. म्हणजे तिथे फार लवकर व्हायचे पण लोकांनी छान सपोर्ट, कारण माझं अमरावती शहरात असं कोणीही नव्हतं आणि मी एकटी होते. तर काही दिवस नागपुरी गेटच्याच क्वार्टरमध्ये राहिले. तर मला तिथल्या लोकांनी, तिथल्या स्टॉफनी आणि मेन आमच्या PI साहेबांनी पण म्हणजे छान समजून घेतलं. मग 3-4 महिने झाल्यानंतर काही बऱ्यापैकी ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर मग इथे भाड्याने राहिले. पण खात्याची सुरुवात म्हणजे पोलीस खातं काय असतं आणि माझी कर्मभूमी मेन अमरावती शहर. आणि ह्या अमरावती शहरामध्ये पहिलं नागपुरी गेट पोलीस स्टेशन, त्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन PSI म्हणून. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन पण मिश्र वस्ती आहे, तिथे पण फार अनुभव आलेत.
लहानपणी जे रक्त बघितलं नाही, कधी साधा जर खरोच जरी आली तर घाबरायचं. पोलीस खात्यात आल्यानंतर मोठे मोठे रक्तपात, मग तो ऍक्सिडेंट असू द्या किंवा पॉयझनचा असू द्या किंवा जळालेलं असू द्या. म्हणजे मी नागपुरी फ्रेझरपुराला असताना जे मी 100% जळालेली बाई बघून नर्सचा इंटरव्ह्यू सोडून दिला होता. ती 100% जळालेल्या बाईचं स्टेटमेंट घ्यायला मला जायचं काम पडलं फ्रेझरपुराला असताना. आणि ती पण पोलीस कर्मचाऱ्याची वहिनी होती. आणि ती सकाळी सकाळी चुलीवर चहा मांडत असताना चुलीवर पदर पडला आणि काहीच नाही, तिची केसापासून तर अंगठ्यापर्यंत पूर्ण स्किन जळालेली होती तिची आणि जागाच नव्हतं आणि तिच्याकडे बघण्याची पण हिंमत नव्हती होत. अशा बाईचं स्टेटमेंट घ्यायला गेले. हालत त्या दिवशी पहिल्या दिवशी तर मला झोपच आली नाही ते बयान घेऊन आल्यानंतर. पण नोकरी सोडू शकत नव्हतं. शेवटी तोच प्रश्न की आपण स्वतःच्या पायावर उभं व्हायचं, नोकरी सोडायचं नाहीये. कारण वर्षभर ट्रेनिंग मध्ये पायाची सूज कधी उतरवली नाही, तर मग नोकरी तर करणंच आले. मग हळूहळू हळूहळू डेअरिंग वाढत गेले. त्यानंतर तर आम्ही असे बघितले पोलीस खात्यामध्ये, म्हणजे तो अपघात असू द्या किंवा लॉ अँड ऑर्डर असू द्या किंवा मॉब असू द्या. म्हणजे नंतर 1.5 वर्ष नागपुरी गेट, नंतर फ्रेझरपुरा आणि नंतर त्यावेळेसचे जे माननीय सीपी साहेब जगन्नाथ सर होते, त्यांनी मला जबरदस्तीने ट्रॅफिकला दिले. त्यावेळेस ट्रॅफिकला दिल्यानंतर सरांना म्हटलं की सर आम्ही नवीन आहोत, ट्रॅफिक देऊ नका. पण त्यावेळेस सरांनी खरोखर ट्रॅफिकमध्ये एक लोकांना हँडल करणं, ट्रॅफिक हे असं आहे की लोकांना सामोरून बघता येतं आणि त्यांना फेस टू फेस आपल्याला हँडल करता येतं. तर त्यातून मला ट्रॅफिकनी म्हणजे शिकवलं ते. त्यावेळेस खूप म्हणजे एक मनात जिद्द, प्रामाणिकपणा सगळं होता. त्याच्यामुळे सगळं माननीय वरिष्ठांनी मला जवळपास मी त्यावेळेस पण ट्रॅफिकला 4.5 वर्ष होते PSI असताना. 4.5 वर्ष PSI म्हणून नोकरी केली. त्यावेळेस खूप चांगले वाईट अनुभव आले. खूप मारहाण पण केल्यात लोकांना त्या वेळेसच्या काळामध्ये. त्यावेळेस खूप सारे गुन्हे पण दाखल केलेत आणि म्हणजे जे जे वाटत होतं, जसा वरिष्ठांचा सपोर्ट आणि सर्व म्हणजे माननीय जगन्नाथ साहेब होते, माननीय अमितेश कुमार सर होते, यांनी खूप छान सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे खूप छान स्वतःचं नाव, म्हणजे असा एकही पेपर सुटायचा नाही की ज्याच्यामध्ये माझं नाव यायचं नाही. मला लहानापासून तर बुढ्यांपर्यंत सगळे ओळखायचे. मी ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याने मला सांगायचे की मॅडम असं असं आहे. मग हे झाल्यानंतर वयाचे 28 वर्ष चालले गेले. मग पुढचं भविष्य काय, तर मग लग्न करायचं होतं. तर लग्न करण्यासाठी सुद्धा मी इथे अमरावती येथीलच, म्हणजे मी जरी डायरेक्ट PSI होते, पण मला अमरावती येथील एक कॉन्स्टेबल होते ते, त्यांनी पण 10 वेळा PSI ची एक्झाम पास दिली. पण त्यांना म्हटलं की तुम्ही PSI होऊ नका, कारण मी पण PSI, तुम्ही पण PSI, मग आपलं दोघांमुळे लेकरांचं फार हाल होईल. तर तुम्ही जसे आहात तसे मला चालतं. मग आम्ही लग्न केलं. माझ्या लग्नामध्ये म्हणजे मी API असताना लग्न झाले. माझे मिस्टर पण इथेच होते, पोलीस खात्यात आहेत. आणि त्यांच्या लग्न झाल्यानंतर माझे सासू सासऱ्यांचा सपोर्ट, माझे सासरे सुद्धा पोलीस खात्यातच होते आणि ते 2008ला रिटायर्ड झाले होते. माझ्या सासू सासऱ्यांनी पण फार सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज मी म्हणजे लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याच्या आणि सासू सासऱ्यांच्या सपोर्टमुळे नंतर खात्यामध्ये चांगले केले, सोबत नोकरी पण केली. नंतर मुलगा झाला, पहिला मुलगा झाल्यानंतर माझी अमरावती शहरातून ग्रामीणला बदली झाली. ग्रामीणला बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी माननीय विरेश प्रभू सर होते. त्यांनी बोलले की माऊली किंवा लोणी ठाण्याला जा. म्हटलं नाही सर, माझा मुलगा खूप छोटा आहे, मी जाणार नाही. मग सरांना रिक्वेस्ट करून तिथेच थांबलेत. म्हणजे त्यावेळेस तर सर्वप्रथम तर अमरावतीवरून बदली झाली तर मी 3 महिन्याचं बाळ घेऊन DG ऑफिसला गेली. फक्त का, तर बाळासाठी की म्हणजे आई, मी इकडे एक अधिकारी जरी असले तरी इकडे एक आई पण आहे आणि त्यावेळेस बाळाचं पण आपल्याला त्याला पण सुरक्षित हे करणं तेवढंच गरजेचं असतं. त्याचं संगोपन पण आहे आणि कर्तव्य पहिलं आहे आणि त्यानंतर आपली फॅमिली आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे बाळाला कधी शेवट म्हणजे मी तिकडे DG सरांनी दिलं मला, ग्रामीण दिले. नंतर इथे आल्यानंतर ग्रामीणला हजर झाल्यावर सरांनी मला माऊली किंवा लोणी म्हटलं तर मी तिथे हजर नाही झाले. शेवटी महिला असेल माहिती, पण तिथे गेल्यावरही मला आपलं विशेष शाखा, जिल्हा विशेष शाखेला दिला आणि त्यावेळेस लोकसभा निवडणूक होत्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आणि माझं बाळ फक्त 4.5-5 महिन्याचं, त्यावेळेस बाळाला सोडून मला दिवसभर राहावं लागायचं. बऱ्याच वेळा तर त्याला फिडिंगसाठी पण घरी जाता यायचं नाही. तरी पण बाळाला हे करून म्हणजे माझ्या बाळांनी, म्हणजे आमचं असं पोलीस खात्यातल्या महिला अधिकारी म्हणा, त्यांच्या बाळांना तर आमच्यापेक्षा जास्त म्हणजे आईपेक्षा बाळाला जास्त सहन करावं लागतं.
बाळ अक्षरशः 12-12 तास आईशिवाय राहायचं आणि त्याला भोगावं लागायचं. अशातच बऱ्याच वेळा धारणीला सुद्धा बंदोबस्ताला जावं लागायचं. अक्षरशः 1.5 दिवस म्हणजे मुलाशिवाय राहायचं. पण कधीही आम्हाला असं सांगता नाही आलं वरिष्ठांना की सर माझं बाळ आहे. बऱ्याच वेळा पोलीस खात्यातले महिला अंमलदार सांगतात की सर आमचे बाळ आहेत छोटे, त्यांना सवलत मिळतं पण आम्हाला नाही. असंच एक प्रसंग आठवतो मला. नागपुरी गेटला प्रोबेशनर असताना माननीय केरळचे राज्यपाल गवई साहेब, रासू गवई साहेब हे बऱ्याच वेळा रात्रीला यायचे. रात्रीला यायचे तर रात्रीला रोड बंदोबस्त लागायचा. असाच एकदा रात्रीला रोड बंदोबस्त लागला असताना 2:30 वाजता तर माझा रोड बंदोबस्त माझा पॉइंट लागला होता काँग्रेस नगरचा पॉइंट, जे त्यांच्या घराच्या पहिला point. तर मला असं वाटलं त्यावेळेस प्रोबेशनर आपण महिला, रात्रीचा वेळ आहे तर महिलांचे बरेच काही प्रॉब्लेम्स असतात, तर रात्रीला जर एक महिला सोबत असेल तर बरं होईल. पण त्यावेळेस जे आमचे क्राईम पोलीस साहेब होते नागपुरी गेटचे, त्यांना म्हटलं सर मला एक महिला सोबत द्या. त्यांनी मला फक्त एकाच शब्दात म्हटलं की मॅडम तुम्ही महिला नाही आहात, तुम्ही अधिकारी आहात. महिला अधिकाऱ्यांमध्ये ना महिला ना पुरुष असतं, त्याच्यामुळे तुम्ही हे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. मॅडम तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल की महिला सोबत मागण्याचा. त्यानंतर मी कधीही महिला, आज माझी 18 वर्ष नोकरी झाली आहे, 18 वर्षाच्या नोकरीमध्ये कधीही महिला सोबत कोणी मागितली नाही आणि महिलांची अपेक्षा पण केली नाही. तेव्हापासनं डे नाईट कधीही ड्युटी असू द्या, पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीत काम केले. त्यानंतर मुलगा थोडा मोठा झालाय, 1.5 वर्षाचा झाला असेल, तर नंतर मग API टू PI प्रमोशन येण्याची वेळ होती. माननीय CP साहेब, आपले SP साहेब लक्ष्मी गौतम सर होते. त्यांना म्हटलं की सर मला अनुभव म्हणजे ठाणदारकी करायची आहे. तर आज ठाणदारकी तुम्हाला म्हणजे सांगायचं तर सगळ्यांना माहिती आहे की महिला ठाणदारकी करायला बघत नाही, कारण बरेच घरचे प्रॉब्लेम्स असतात. घर सांभाळून ठाणेदारकी म्हटलं तर, ठाणेदार व्हायचं म्हटलं तर घरावर तुळशी पत्र ठेवावं लागतं, पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं, तरच आपण इंचार्जशिप करू शकतोय. तर अशातच माझ्या पतीने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी सपोर्ट केला की बाळाला आम्ही बघतोय आणि तू कर, तुला जर इच्छा आहे तू तसं काम कर. तर त्यांनी मला सपोर्ट केल्यामुळे मी सगळ्यात सुरुवातीला चांदूर रेल्वेला इंचार्ज होते 2015 मध्ये. त्यानंतर परतवाड्याला इंचार्जशिप केली. त्या दरम्यान परतवाडा झाले, मग म्हणजे परतवाडा नंतर नांदगाव खंडेश्वर, दारव्याला तर म्हणजे दारव्याचा माझा एक अनुभव असा आहे की त्यावेळेस तिथे एक मर्डर झाला होता. बारी समाजाचा चांगला मोठा कार्यकर्ता होता जो उपनगराध्यक्ष राहिलेला होता. त्यांचं आणि ते वाणी समाज ते आपसातल्या वादातून मर्डर झाला. मर्डर सकाळी 8:30च्या दरम्यान, संडे, रविवार थोडासा आराम असतो आम्हाला इंचार्जला. तर चहा पितच असताना कॉल आला की मॅडम भांडण सुरू आहे. मला वाटलं फक्त भांडण आहे, मी गेले. तर त्यावेळेस तर म्हणजे तिथे गेल्यानंतर बघितलं तर एक माणसाची डेड बॉडी नालीत पडून दिसली, अर्ध वर अर्ध खाली, आणि चेहरा पूर्ण गेलेला होता कारण फाडी डोक्यावर पटकली होती आणि काही दिसत नव्हतं. आणि 3 ते 4 हजाराचा मॉब, त्यामध्ये जवळपास तलवारा, सगळ्या प्रकारचं दंगल सारखी परिस्थिती म्हणावं लागेल. तलवार आणि मॉब इतका अग्रेसिव्ह होता की आरोपीच्या घरात जे 6-7 लोक होते त्यांचा जीव घेण्याची वेळ आली होती त्यांच्यावर. म्हणजे ते तिथपर्यंत चालले होते. पण आम्ही एका दारावर मी आणि एका दारावर माझे PSI, मी सिव्हिलवरच गेले कारण माहितच नाही, सुट्टीचा दिवस होता, विकली ऑफचा असतो म्हणून. गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून असं वाटत होतं की आपल्याजवळ काहीच वेपन नाही ना काही, आपण तर साधं आलोय. पण तरी त्याही परिस्थितीत म्हणजे मैदान सोडून तर पळू शकत नव्हतो. मग घरचं एक मन म्हणत होतं की माझा मुलगा अनाथ होतं आणि दुसरं मन म्हणत होतं की कर्तव्य पहिलं. हा कर्तव्य पहिलं की मुलगा पहिलं, ह्या विचार करता करता कर्तव्य जिंकलं, आई हरली आणि कर्तव्याच्या याच्यामध्ये घरावर आग, सगळं अंगावर डिझेल पेट्रोल ओतून म्हणजे ज्या मॉब मधल्या लोकांनी, आणि कधीही आग लागू शकेल, हाता पायावर पूर्ण जखमा झालेल्या, इव्हन म्हणजे स्टॉप सुद्धा पळून गेलेला. आणि अशा वेळेस एक वेळा देवावर सोडून दिले की देवा माझा मुलगा अनाथ होणार आणि मी इथेच संपणार. पण एवढ्याही कठीण परिस्थितीमध्ये हिंमत न हारता त्यावेळेस शेवटी माझ्या आई पण जिंकलं म्हणावं आणि मी त्यातून ते सगळं त्या 7 लोकांना पण जिवंत वाचवलंय आणि मी सुद्धा जिवंत आले तिथून. आणि अशा प्रकारे बऱ्याच वेळेस खूप मोठ्या मोठ्या घटनातून जगून वाचून आलोय. हे फक्त पतीच्या आणि सासू-सासऱ्यांच्या, माझ्या सासू-सासऱ्यांनी पण खूप छान सपोर्ट केला. ते माझ्यासोबत, मी जिथे जिथे इंचार्ज होते ते माझ्या सोबत आलेत. आज माझे सासरे गेलेत, म्हणजे ते अटॅकनी वारलेत, 2 वर्ष झाले.
आता मला दुसरं बाळ जे आहेत, म्हणजे मी जेवढे इंचार्जशिप मी अमरावती शहरामध्ये आले तेव्हा तिवशाला ठाणदार होते. तिथे असताना मला दुसरं बाळ झालं आणि दुसरं बाळ झाल्यामुळे मग मी शहरामध्ये बदली करून आले. तसं तर साईड ब्रांच मागितली होती पण नाही मिळाली. आयुक्तालयात आले. इथे आल्यावर मग सरांना रिक्वेस्ट करून साईड ब्रांच मागितली. 1 वर्ष घालवलं. मग सर बऱ्याच वेळा म्हणायचे की पोलीस स्टेशन, कारण बाळ छोटं असलं आणि थोडं नाजूक असल्यामुळे साईडला राहून आपल्या बाळाकडे तेवढंच लक्ष, कारण दोन्ही कर्तव्य तेवढेच गरजेचे आहेत. इकडे मी जरी अधिकारी असले तरी घरी आई आहे आणि दोन्ही गोष्टी सांभाळत आजपर्यंत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. आणि ते पण घरच्यांच्या संमतीने. आज माझे सासरे नसल्यामुळे आज घरी बाई ठेवावं लागतं. बाईच्या भरोशावर घरात बाळ असतं. पण ते पण एक वरच्याचीच कृपा म्हणावं की बाई पण खूप छान आहे आणि माझ्यापेक्षा माझं बाळ तिकडे जास्त सुरक्षित आहे. बऱ्याच वेळा बाळ मागे लागतं. आजारी बाळ सोडून आम्हाला ड्युटीवर यावं लागतं. त्यावेळेस बऱ्याच वेळा असं वाटतं की घरच्या बायांकडे बघून की आपण पण घरी असतो तर आपल्या बाळाला पण तेवढंच आई पण देता आलं असतं. कधी कधी माझं बाळ म्हणतं, मम्मा नको जाऊ ना तू ऑफिसला, तू घरी राहणं. तर त्यावेळेस सांगावं लागतं की बेटा जावं लागतं. मी जर गेले नाही तर मग तुम्हाला शिकवणार कोण, तुमच्यासाठी कुठून येणार. तर मग त्यावेळेस लेकरं पण एक समजदार प्रमाणे वागून आज आपल्याला सपोर्ट करतात. नेहमी वर्दीतल्या पी.आय. रीता उईके जरा कणखर आम्ही बघितल्या आहे आणि एकंदरीत जे तुमच्या जसं कर्तृत्वाची आम्ही स्तुती ऐकली आहे, तर हा एकदम निडर कणखर असं पोलीस अधिकारी आहेत असं ऐकलंय. पण आज कुठेतरी त्यांचं एक मार्मिक रूप इथे बघायला मिळालं. एक त्या अधिकारामध्ये असलेली आई कुठेतरी थोडी भावुक झाली की कर्तव्यावर असताना आई पण थोडं मागे ठेवावं लागतं. आणि मग अशा वेळेस कुठेतरी थोडी मनाला हे होते की आपण इथे आपल्या मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं. पण म्हणतात की वर्दी जेव्हा घातली जाते तेव्हा वर्दी पुढे काहीच नसतं. आधी वर्दीचं कर्तव्य, त्याच्यानंतर बाकी सर्व जबाबदाऱ्या असतात. आणि ही शपथ प्रत्येक पोलीस खात्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला दिली जाते आणि त्या शक्तीला प्रत्येक अधिकारी जपतोच. तेवढ्याच आणि कर्तव्य पोलीस खात्यात मी बोलताना बोलले होते सुरुवातीला की समाजसेवा करायला मिळतं. म्हणजे माझं एक PSI असतानाचं उदाहरण देते मॅडम. मी PSI म्हणून जेव्हा ट्रॅफिकला होते त्यावेळेस आपल्या जिल्हा स्टेडियम समोर एक अपघात झालेला. त्या अपघातामध्ये 2 टू व्हीलर आपसात समोरासमोर भिडल्या आणि 4ही लोक जखमी. मी घरून ऑफिसकडे यायला निघाले होते मोटरसायकलवर. तेव्हा PSI असताना मोटरसायकल होती, एक अंमलदार चालवायचा आणि आपण त्याच्या मागे बसायचं, कारण मोटरसायकल तेव्हा चालवता यायची नाही त्याच्यामुळे. तर येताना आम्हाला ते 4 लोक पडून दिसले. आम्ही लगेच थांबलो, ऑटो थांबवला आणि त्या 4ही लोकांना मी घेऊन इरविनला आले. आणि त्यातले 3 जण फ्रॅक्चर होते तर त्यांचा इलाज केला. पण जो 4था होता त्याच्या ब्रेनला मार होता, त्याच्यामुळे इरविनवाल्यांनी सांगितलं की तो वाचणार नाही. त्यावेळेस विचार आला की आता करायचं काय, कारण त्याचं कुटुंब म्हणा किंवा काय हे बघणं फार विचाराचं होतं. आणि त्यावेळेस मग आपण जेव्हा विचार करत होतो की आता काय करायचं, तर मग एक मन म्हणत होतं की त्या माणसामध्ये माझे वडील दिसत होते मला. आणि मी खूप स्वतः रिस्क घेऊन त्यांना आधी सावदेकर आणि नंतर यादगिरी हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि तिथून मग आपलं त्या व्यक्तीचं, त्यांच्या कुटुंबाचे नंबर शोधून त्यांचं ऑपरेशन करायला लावलं आणि फोन करून. त्याचा मुलगा मुंबईला डॉक्टर होता. अक्षरशः ते लोक म्हणजे माझ्या रिस्कवर मी सगळ्या टेस्ट करून ऑपरेशन करून घेतले. म्हणजे आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा कुटुंब आलं तर अक्षरशः ते आपल्या पाया पडत होते. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आपण जर विचार केला तर समाजसेवा ज्याला करायची आहे त्याला असं त्या समाजसेवेच्या याच्यातच जाऊन करायचं नाही. तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगली समाजसेवा जर कुठं राहून करता येत असेल तर पोलीस खात्यात. आज पोलीस असा आहे मॅडम की घरात जळलं काय, नवरा बायकोचं भांडण, अपघात असू द्या, जळणं असू द्या, भांडण असू द्या, पॉयझन पिलेलं असू द्या, इव्हन सडलेली बॉडी असू द्या. आम्ही बऱ्याच वेळा ठाणेदार असताना अशा बॉड्या बघितल्या की ज्यात अळ्या पडलेल्या आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा त्यांच्या जवळ जात नाही, कुजलेल्या डेड बॉड्या. आणि त्यावेळेस फक्त पोलीस हा रात्रभर जंगलामध्ये त्या डेड बॉडी जवळ थांबतोय आणि आम्ही ते असे काम करतोय. तर म्हणजे अशा वेळेस हे सगळं जे काही आहेत, जे आम्हाला फक्त पोलीस खात्यातला अधिकारी म्हणा किंवा अंमलदार हा मिरवत नाही की मी समाजसेवा करतो, समाजसेवा, पण सगळ्यात मोठी समाजसेवा हे पोलीस खात्यात राहून करता येतं सगळ्या प्रकारची. एकंदरीत माहिती आहे का, म्हणजे आता तुमचं क्षेत्र असू द्या किंवा आमचं क्षेत्र असू द्या,
ते म्हणतात ना की एका व्यक्तीमुळे अख्खं हे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा वाईट दृष्टिकोनातून बघितला जातो. तेव्हा तुमच्या खात्यात असू द्या किंवा आमच्या क्षेत्रात असू द्या, काही लोक असे आहेत ज्यांनी या क्षेत्राला कुठेतरी एक वेगळं कुरूप रूप देऊन ठेवलं आहे. त्याच्यामुळे बरेचदा तुमच्यासारखे कर्तृत्वशील जे अधिकारी असतात त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातल्या नकारात्मक गोष्टींना शोधलं जातं आणि त्या नकारात्मक गोष्टी एक वेगळ्या रूपात समोर मांडल्या जातात. त्याच्यामुळे जे चांगलं कर्तृत्व त्यांच्या हातून केलं जातं ते कुठेतरी लपतं किंवा मागे पडतं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आता तुम्ही सांगितलं की हे असं आहे, मूळतः पोलीस खातं किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलत चाललाय. आता खरंच पोलिसांचे कर्तृत्व म्हणा, त्यांचे जे कर्तव्य आहेत किंवा ज्या निष्ठेने ते काम करतात त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा एक सकारात्मक दृष्टिकोन होत चालला आहे. आणि खरंच पोलीस खात्याचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे, तेवढं काम आहे. आता पोलीस खात्याबद्दल तर आपण खूप बोललो, आता जरा आपण आईकडे येऊया. चालेल. तर आता तुमच्या 2 मुलं आहेत तुम्ही सांगता हो, मला एक 11 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 3 वर्षाची मुलगी आहे. तर आता मला सांगा, आई जेव्हा आपण या रोलमध्ये असतो तर बऱ्याच गोष्टी असतात. मुलांची शाळा आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या परीक्षा असतात. आता हा परीक्षेचा वेळ आहे, तर मग नोकरी सांभाळता सांभाळता आईचं कर्तव्य कसं सांभाळता? आता आजचाच दिवस घेऊ. आज सकाळी मी म्हणजे समजा आज म्हणजे सकाळी 6:30 ते आतापर्यंत बाहेर आहे. मध्ये फक्त थोडा वेळ ब्रेक मिळाला, त्यामध्ये घरी गेले. मुलीला फक्त जेवण भरवलं आणि बाईच्या स्वाधीन करून इकडे आले. मुलगा तर आज सकाळी शाळेत गेला. तर हे सगळं आई पण करत असताना मला माझ्या मिस्टरांचा तेवढाच जास्त सपोर्ट आहे. आज मी सकाळी 6:30ला घराबाहेर निघाले तर आज माझ्या मिस्टरांनी दोन्ही मुलांना सांभाळले. सकाळी माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांची आंघोळ, त्यांचा टिफिन, मुलीचं सगळं हे सगळं त्यांनी केलं. तर कुठल्याही क्षेत्रातली महिला ही ज्यावेळेस बाहेर निघतं कर्तव्य करायला त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट असेल तरच होतंय. आणि मी आई म्हणून म्हणजे आज आता मी इकडनं गेला म्हणजे आई म्हणून जे आहेत, मला बऱ्याच वेळा मी येताना पहाटे जर सकाळी यायचं असेल तर मला पहाटे 4 वाजता उठावं लागतं. मुलांचे 2 टिफिन तयार करून ठेवणं, त्याची बॅग भरून ठेवणं आणि मुलीसाठी पण कधी कधी वरण भात लावून ठेवणं आणि हे सगळं करावं लागतं. आणि ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस मग आपलं मन हे कुठंतरी खात असतं की आज माझं बाळ उपाशी असेल का. कारण बाई जी आहेत जी 10 वाजता येतं आणि अशा वेळेस मुलांचं खूप हे होतंय. म्हणजे मुलं आई म्हणून पॅरेंट्स मिटिंगला बऱ्याच वेळा जाता येत नाही. अशा वेळेस वडील एकटे जातात. ते पण पोलीस खात्यातच आहेत, पण ते त्यांना बऱ्यापैकी ते कुठून तरी ऍडजस्टमेंट करून. पण मी अशा याच्यात आहे की मला तर म्हणजे खूप कमी. तर अशा वेळेस मग कधी कधी टीचरला फोन करून बोलावं लागतात, म्हणजे त्यांना सांगावं लागतं, तर विचारावं लागतं. मग अशा वेळेस आपण जरी प्रत्यक्ष जाता नाही आलं तरी एक आई म्हणून त्यांच्या टीचरला फोनद्वारे विचारून मुलांचा प्रोग्रेस म्हणा किंवा मुलांचं सगळं सांगणं करणं आणि त्यांच्याकडून करवून घेणं, हे जसं ऍडजस्ट होतं तसं. घरी ज्यावेळेस जेवणाच्या वेळेसाठी जात असते दुपारी, त्यावेळेस मुलगा शाळेतून येतो तर जेवता जेवता मुलाला विचारायचं, बेटा शाळेत काय झालं, काय शिकवलं, काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे टाइम हे करून आपल्याला ते करावं लागतं. घरी छोटी आहे ती पण माझ्याशिवाय राहतात. जगातलं वातावरण बघता मुलीला पण बऱ्याच वेळा विचारावं लागतं, बेटा कोण आलं होतं घरी, तू कुठे गेली होती, तू काय केलंय. आजपासून म्हणजे तिला छोट्या छोट्या गोष्टी विचारतात, सांगता. पण माझे दोन्ही मुलं फार समजदार आहेत. ते मम्मा ड्युटीवर चालली का तू, चोराला मारायला चालली का तू, बुडा पकडायला चालली का तू, म्हणजे असे छान बोलतात. आणि ते मला तेवढंच असं. माझा मुलगा तर छोटा असताना त्याला फक्त एकच सांगावं लागायचं की बाळा तुला पैसे पाहिजे आहे ना, तुला वस्तू पाहिजे आहे ना, तर मग मला ड्युटीवर जावं लागेल. तू सांग तुला पाहिजे वस्तू की मी घरी राहू. माझा मुलगा म्हणायचा नाही नाही मम्मा तू ड्युटीवर जा, घर राहू दे, घरी मी राहतो मम्मा, छान राहतो तू आल्यानंतर मला. पण मुलगी फार हळवी आहे. मुलगीला ह्या सगळ्या गोष्टी नाही समजत. तिला फक्त मम्मी पाहिजे असते. मी जेव्हा घरी जाते तेव्हा ती धावत येतं आणि मी जोपर्यंत राहते घरी तोपर्यंत ती मला सोडत नाही. आणि येताना पण माझ्या मागे लागतं, मम्मा मी तुझ्या सोबत येतो ना. मग तिला सांगावं लागतं, बेटा मी ऑफिस चालले, माझे सर रागावतात, काय करतं, किंवा मला चोरं पकडायला जायचं आहे, किंवा तिकडे बुडा आहे, तिकडे वाघ आहे, म्हणजे असं काहीतरी मनात थोडी बहुत इकडे तिकडे भीती किंवा काहीतरी दाखवून मग तिला घरी ठेवावं लागतं. पण ती विसरत नाही. ती आपण घरी गेल्यावर विचारतं, मम्मा मग तुला दिसला होता का, तो कोण खाल्ला, मग तू तो फोटो दाखव ना मला. आपण जर एखादी मोबाईलवर तिला कसला फोटो दाखवला तर ते आपल्याला तसं विचार, तिचं समाधान होऊन जातं. तिचं समाधान होईल. मुलगा 11 वर्षाचा आहे, मुलाने कधी तक्रार नाही केली कशा संदर्भात? आई तू मला वेळ द्यायला पाहिजे होता, की
तू इथे माझ्यासोबत असायला पाहिजे होतं, मला तिथे तुझी गरज होती? खरं तर माझ्या मुलाने आजपर्यंत कधीही तक्रार केलेली नाही आणि मला त्याला तक्रार करायच्या आधी त्याला जे काही माझ्या मुलाच्या रास्त मागण्या असतात त्याला कधीही कुठल्या फालतू गोष्टीचे हे नाही आहेत. म्हणजे खरोखर समजदार आहे माझा मुलगा. त्याला फक्त खाण्याचं वेळ आहे आणि एक त्याला संडेला किंवा कधीतरी सुट्टी असली तर जर त्याला गार्डन मध्ये म्हणा किंवा वॉटर पार्कला म्हणा फिरायला नेलं तर तेवढंच खुश होऊन जातो आणि त्याच्या डिमांड फार मोठ्या नाही आहेत, त्यामुळे काही हे नाही आहे. मला सांगा, आता तुम्ही पोलीस खात्यात आहात हो. आणि बरीच मुली या क्षेत्राकडे येण्यासाठी तयारी करतात. स्पेशली महिला दिन आहे, आपण महिलांविषयी हो, हो, बोलतोय हो. आणि नव्याने मुली आता या क्षेत्राकडे सहसा आपण बघितलं तर गावखेड्यातल्या मुलींचं जास्त हे असतं, पण शहरातल्या मुली सोशल मीडियाच्या मागे म्हणा किंवा ही जी चमक धमक आहे याच्या मागे, आता सध्याचा ट्रेंड आहे रील स्टार, इन्फ्लुएन्सर असतात किंवा याच्या मागे त्यांचं जास्त हे आहे, क्रेज आहे. मग अशा वेळेस, आणि हा जो काळ असतो ना हा अगदी तात्पुरता असतो, हा जो सोशल मीडियाचा काळ आहे किंवा याचा आहे, आणि याच्या नादी लागून ना कुठेतरी ही युवा पिढी या यंग जनरेशन जी आहे भरकटत चाललं आहे. कुठेतरी आपले कर्तव्य म्हणा, आपले कर्तृत्व म्हणा याला विसरत चाललंय आणि ही जी तात्पुरती असणारी चमक धमक, म्हणजे आपण साधं सरळ त्यांना म्हणूया काजव्यासारखी ही चमक धमक आहे, याच्या मागे जातात आहेत. अशा मुलींना तुम्ही काय संदेश द्याल? मी तर सर्व मुलींना हे सांगेल की सर्वप्रथम आपण स्वतःच्या पायावर उभं होणं, स्वतःच्या पायावर उभं होणं गरजेचं आहे. कारण जग कितीही पुढे गेलं तरी महिलांवर होणारे अत्याचार कुठं ना कुठं सुरू असतातच. म्हणजे नाही, म्हणजे 90% अत्याचार कमी आहेत, पण 10% तरी महिलांवर अत्याचार होतात. नाही, मी तर म्हणेल 10% महिला अशा आहेत की ज्यांच्यावर होत नाही, पण 90% आहेत. फक्त काही अत्याचार असे की जे प्रत्यक्ष समोर येतात. आता तुम्ही एवढे वर्ष नोकरी केली, कुठेतरी तुम्हालाही कधी ना कधी काही ना काही अनुभव आला असेल. मी एवढ्या वर्षापासून नोकरी करते, मलाही कधी ना कधी काही ना काही अनुभव. प्रत्येक गोष्ट ही फक्त समोर येते असं नाही. अत्याचार प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी मुलीला फेस करावाच लागतो. 10%च काही महिला मुली अशा असतात की ज्यांच्यासोबत हे प्रकार घडत नाही. मला तरी म्हणजे एकंदरीत मी जे पाहिलेलं आहे त्यावरून मी तुम्हाला नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण माझ्या मते मी पण आज माझ्या 18 वर्षाच्या नोकरीमध्ये आणि पोलीस बऱ्याच वेळा आता 7 पोलीस स्टेशनला इंचार्जशिप होते. अशा वेळेस बऱ्याचदा बघितलंय की आई वडील आंधळे होऊन विश्वास ठेवतात. आई वडिलांना वाटतं की समजा म्हणजे माझ्या काळातली गोष्ट, मी ज्यावेळेस नोकरीवर लागले त्यावेळेस छोटा मोबाईल घेतला. आता आई वडिलांना वाटतात की माझ्या मुलींकडे मोबाईल नाही आहे किंवा माझी मुलगी असं करू शकत नाही. म्हणजे मी दिवसाचं एक उदाहरण देते. एक मुलगी होती जी खेड्यातली होती आणि तिचे वडील आले की आमची मुलगी मिसिंग आहे मॅडम. मी त्यांना म्हटलं की काका मिसिंग आहे बरोबर आहे, पण तुमच्या मुलीकडे मोबाईल असेल बघा. ते बोलले नाही मॅडम, माझ्या मुलीकडे बिलकुलच मोबाईल नाही आहे. त्यांनी एवढं चॅलेंज केलं मला आणि म्हटलं काका मी शोधून काढेल तुमची मुलगी, पण जर तुमच्या मुलीजवळ मोबाईल मिळाला. ते बोलले नाही मॅडम, माझी मुलगी खूप साधी हे आहेत आणि तिला कुठल्याच गोष्टीचं हे नाहीये. मी सोशल मीडिया इतकं हे झालंय की आजकाल आपण नकली गोष्टीकडे जास्त वळून राहिलो, अट्रॅक्शनकडे जास्त वळून राहिलो. आणि माझं असं म्हणणं आहे की मैत्री म्हणा, तुम्ही जे म्हटलं की अत्याचार, मॅडम फॅमिली, मी जे सांगेल की फॅमिली अत्याचार जे आहेत, फॅमिली अत्याचार महिलांचे, ते 10% महिलांमुळे. आजच्या काळामध्ये मी म्हणा, तुम्ही म्हणा, मला मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे नाही माहित, तर प्रत्येक मुलीच्या आईला असं वाटतं की माझी मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या घरी फक्त तिचा नवरा आणि तेच असावं. ही मानसिकता प्रत्येकाची झाली आहे. म्हणून मी बोलताना असं बोलले की 10% महिलांना खरोखर अत्याचार आहे. आणि आजच्या काळामध्ये मी आता महिला सेलला नोकरी केली आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा महिला सेलला पुरुष येतात आणि म्हणतात की मॅडम तुम्ही फक्त महिलांच्याच बाजू घेतात, पुरुषांच्या घेतच नाही. आजकाल पुरुषांवर सुद्धा बायकांचे तेवढेच अत्याचार होतात जेवढे आपण, म्हणजे व्यक्ती परत्वे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे काही ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात, काही ठिकाणी पुरुषांवर अत्याचार होतात. पण खरोखर म्हणजे जर खरं बघितलं तर मी म्हणेल की कौटुंबिक याच्यात 10% महिलांवरच अत्याचार होतात. आता राहिलं आपलं बाहेरचं लाईफ, जे यंग पिढी आहे. यंग पिढीला मी एवढंच सांगेल की बघा, यंग पिढींनी कधीही कुठल्याही अट्रॅक्शनला बळी पडू नये, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये.
जर आम्ही पोलीस म्हणजे मी पोलीस म्हणून जर विचार केला तर आम्ही बघतोय की 18च्या आतल्या म्हणजे 12 ते 17 या वयोगटातल्या मुलींचं मिसिंग व्हायचं प्रमाण किंवा पळून जाण्याचं प्रमाण किंवा घरून निघून जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे बघितलं तर आपले टीन एज जे म्हणतात म्हणजे याच्यात तर ते म्हणजे 13 वर्ष ते 19 वर्ष ह्या वयाच्या दरम्यानचं जो वय आहे आपलं तो एक आकर्षणाचा काळ आहे. मला जर एखादी गोष्ट दिसते त्या वयामध्ये मी लगेच अट्रॅक्ट, मला असं वाटतं की तिच्याजवळ आहे का, मग मला यायलाच पाहिजे, माझ्याकडे ते असायलाच पाहिजे. मग आई वडील बऱ्याच वेळा आता असं झालं की प्रत्येकाला वाटतं आई वडिलांना की मला माझ्या लेकराला चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे, मला माझ्या लेकरांसाठी सगळं चांगलं करता आलं पाहिजे. पण ह्या याच्यामध्ये आई वडील हे विसरून जातात की मी नाही काही तर महिन्यातून एकदा तरी तिच्या स्कूलमध्ये विचारायला पाहिजे, तिच्या ट्युशनमध्ये विचारायला पाहिजे की माझी मुलगी खरोखर येतं का शाळेमध्ये, ट्युशनमध्ये येतं का, किती दिवस येतं, किती दिवस येत नाही. ह्या गोष्टी बरेच आई वडील करत नाही. मी तर सगळ्या आई वडिलांना म्हणजे एक विनंती करेल की त्यांनी आपल्या सगळ्या मुलींना किंवा मुलांना, मुलगी राहू द्या मुलगा राहू द्या, जे यंग पिढी आहे, आपण जर बघितले तर मुलं पण जे 18 वर्षाच्या आतले आहेत त्यात क्राईम करण्याचा प्रकार फार वाढलेला आहे. तसंच जे मुली आहेत त्यांचं पण नको त्या गोष्टीला बळी पडण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर त्याला आपण हे असतो आणि सगळ्यात पहिले तर मी सगळ्या मुलींना एक सांगेल की स्वतः प्रत्येकाने सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे. स्वतःला सेल्फ डिफेन्सचे धडे घ्या, अन्यथा सेल्फ डिफेन्ससाठी बरेच काही आहे. किंवा मी स्वतः म्हणजे मला जर पहिल्यांदा कोणी टोकत असेल तर मी सगळ्यात पहिले त्या मुलाला जर विरोध केला सगळ्यात पहिल्यांदा तर त्याची हिंमत नाही आपल्या पाठीमागे बोलायची. बऱ्याच वेळा आपण घाबरतो की त्या मुलाला काय म्हणायचं, मग तो बघतोय आपल्या मागे 8-15 दिवस पाठलाग करतोय आणि त्याची हिंमत वाढून जातं आणि मग तो आपल्यावर क्राईम करायला तयार होतो. तर मी सगळ्या मुलींना म्हणेल की तुम्ही पहिल्याच वेळेस विरोध करा. तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही जवळचे आई वडील म्हणा, पोलीस म्हणा, 112 आता 112 आहेत की जे शहरामध्ये खूप साऱ्या आमच्या पोलीस विभागाच्या गाड्या फिरत असतात, तुम्हाला तात्काळ 5 मिनिटाच्या आत मदत मिळतं. किंवा तुम्ही अशा खूप सारे म्हणजे आजूबाजूला प्रत्येक शाळामध्ये पोलीस काका दिदींचे नंबर असतात, त्यांना पण कॉल करायला पाहिजे. तुमच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये तुमचे टीचर असतात, प्राध्यापक असतात, त्यांना सांगायला पाहिजे. पण आपण लोक सांगत नाही. तर सगळ्यांनी त्या गोष्टीला बळी न पडता आपलं बघायला पाहिजे. प्रत्येक नाते हे लिमिटमध्ये असायला पाहिजे. आजकाल मुलींना वाटतं की प्रेम आहे, प्रेम म्हणजे काय हे समजतच नाही. प्रेम म्हणजे काय मी सांगते की 13 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या मुलींना जे काही प्रेम वाटतं ते प्रेम नसतं, ते फक्त अट्रॅक्शन असतं. आणि प्रेम हे म्हणजे पुढचा मुलगा फक्त मला 2 वेळेसचं खाऊ देतो, तो काहीतरी आणून देतोय, मला इथे तिथे फिरायला नेतो आणि त्यातून मुलीला वाटतं की तो मला जीवनभर. आम्ही खूप वेळा तपास करताना मुलींना सांगतोय म्हणजे त्या आणतोय त्यावेळेस त्यांना म्हणतो की बेटा तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे केलंय ते केलंय, तू असं करायला नको. तर आम्हाला मुलगी म्हणते नाही नाही मॅडम तो मुलगा खूप चांगला आहे, माझ्या आईवडिलांपेक्षा खूप चांगलं सांभाळेल मला. अरे बाबा तू स्वतःचं पोट नाही भरू शकत तर तुमचं पोट काय भरणार. तर अशा वेळेस आपण ह्या सगळ्या जोपर्यंत मी तर सगळ्या 18 वर्षाच्या आतल्या मुलींना सांगेल की तुमचं हे वय फक्त शिक्षणाचं आणि स्वतःचं करिअर करण्याचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आहे, चांगलं वाईट समजण्याचं आहे. तर त्यामुळे आपण कुठल्याही वाईट गोष्टीला किंवा बळी न पडता 18 वर्षाच्या नंतर तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञान येतं आणि तुम्हाला चांगलं वाईट समजतं, ते एक हे आहेत. तर कुठल्याही गोष्टीला बळी आणि जो मुलगा कुठल्याही फिजिकल रिलेशन पर्यंत जातो तो प्रेम नसतं. जर कोणी अशी डिमांड करत आहे तर त्याने तिथेच त्याच्यासोबत रिलेशन तोडून आपला मार्ग वेगळा करायला पाहिजे. पण आपल्या मुली त्याच्या आमिषाला बळी पडतात आणि त्यातून खूप मोठं क्राईम होतंय आणि भविष्यात म्हणजे त्याचे परिणाम फार वाईट महिलांना भोगावं लागतं. तर सगळ्यांनी त्यापासून थोडं सावध राहावं, स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजेत. आणि मला असं वाटतंय की आई वडिलांनी पण तेवढाच सपोर्ट करायला पाहिजे, आपल्या मुलींना समजून घ्यायला पाहिजे. एक मुलगी किंवा मुलगा वयात आल्यानंतर आई वडिलांनी वडील किंवा आई न होता त्यांचे मित्र आणि मैत्रीण बनून जर राहिले तर मला वाटत नाही की मुलगी किंवा मुलगा वाईट मार्गाला लागेल. तर सगळ्या आई वडिलांनी आपल्या आजच्या काळामध्ये मुलांसोबत मुलींसोबत मैत्रीण बनून त्यांच्यासोबत रोज जर आपण चर्चा केली. आज मोबाईलमुळे फार वाईट अवस्था झाली आहे. आई वडील आपल्या मोबाईलमध्ये, मुलं आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे गॅप वाढलेली आहेत. आणि मग ते न बोलता मग मुलं मुली बाहेर कुठंतरी आपला एक आधार शोधतात, बोलण्या चालण्याचं एक साधन शोधतात आणि त्यातून अशा प्रकारचे बरेचसे क्राईम घडतात.
तर हे सगळं थांबवायचं असेल तर घरातूनच आपण त्यांना मुलींना समजून घेतलं पाहिजे, त्यांना ते ज्ञान दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीचा जर प्रयत्न केला तर नक्कीच जे आजच्या काळामध्ये महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार होतात किंवा तरुण पिढी जे क्राईमकडे वळत आहे तर हे थांबवत आहे. एक प्रश्न जाता जाता विचारेल, आता तुम्ही 18 वर्षापासून या खात्यात आहात, नोकरी करतात आहात, खूप सुंदर मेसेज पण तुम्ही आता यंग जनरेशनला दिला आणि तुमचं ही धारणा आहे की पोलीस खात्यातच आपल्याला खरी समाजसेवा म्हणजे करता मला येते. असं म्हणायचं आहे की जे लोक म्हणतात म्हणजे पोलीस खात्यातून समाजसेवा म्हणजे असं पोलीस खात्यात राहून पण आपल्याला समाजसेवा करणारे तर महत्वाचं करतात. म्हणजे या ज्या समाजात आपण राहतो त्याचं ऋण आपल्यावर असतंच हो, ते आणि प्रत्येकावर ज्याला आहे. जेव्हा जशी जशी संधी मिळाली त्यांनी तेव्हा तसं तसं ते ऋण फेडायचं. फेडायचं असतं, बरोबर आहे. तर माझा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जसं आता तुम्ही हा मुलींचा प्रश्न सांगितला, हो. मुलींची गोष्ट सांगितली, तुमच्या या 18 वर्षाच्या करिअर मध्ये तुम्हाला कधीतरी एखादा प्रसंग म्हणा, एखादी घटना म्हणा किंवा एखादी केस अशी आली की ज्यातनं तुम्ही मुलीला अशा प्रकारच्या घटनेला म्हणा किंवा अशा प्रकारच्या गोष्टीला बळी जाण्यापासून वाचवलं आणि तिथे त्या दिवशी खरंच या वर्दीत येऊन मी योग्य निर्णय घेतला असा तिथे त्या क्षणी ती भावना मनात आली आणि तो एक म्हणतात ना एक सेल्फ याचा क्षण असतो, तो स्वतःवर गर्व करण्याचा, स्वतःला स्वतःवरचं गर्व असतं, असा एखादा प्रसंग, अशी एखादी केस? अशी मी ट्युशनला असताना एक 12 वर्षाची मुलगी होती हा. जी ती आई आणि तीच राहत होती. त्या मुलीला म्हणजे ती म्हणजे मी तिथे जायच्या आधी पण एकदा तिला कोणाच्या तरी आमिषाला बळी पडून त्या मुलीला म्हणजे बालकाला हे झालं होतं. नंतर माझ्या काळात पण झालं. मग मी त्यावेळेस तिला आणून तिला काउन्सिलिंग करून तिला समजवून आपण बऱ्याच म्हणजे आईच्या ताब्यात देऊन आईचं पण काउन्सिलिंग करून ते केलंय. त्यावेळेस आपण त्या मुलीचं मी एक वाचवू शकले. तसंच एक महिला सेलला ग्रामीणला असताना एक म्हणजे खूप मोठं मॅटर होतं ते. झालं की गाव पेटला होता. त्या गाव पेटल्यातून म्हणजे प्रकरण लग्न झालेला मुलगा आणि मुलगी बॅचलर होती आणि त्यावेळेस तिचे आई वडील म्हणजे त्या समाजाचे 2 वेगवेगळ्या समाजाचे लोक होते आणि त्यातून ते मुलीच्या समाजाचे लोक मुलीला पेटवण्यासाठी पेट्रोल सुद्धा घेऊन आले होते म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये. त्यावेळेस त्या मुलीला आम्ही एक बऱ्याच वेळ काउन्सिलिंग करून तिला आपल्या आधारगृहात नेऊन सोडलंय आणि तिचं हे करून केलंय. अशी खूप प्रकरणं आहे की ज्यावेळेस आम्ही मुलींना हे केलंय म्हणजे रेस्क्यू केलंय आणि वाचवले आणि असेच म्हणजे बऱ्याच लग्न झालेल्या पण मी महिला सेलला पण असताना मुलींना ज्या कमी वयाच्या होत्या आणि मला सांगायचंही होतं की एक इंजिनिअरिंगचं प्रकरण होतं जे मला अजूनही आठवतं की त्यातून खूप मोठं त्या मुलीचं आयुष्य कसं बरबाद झालं सोशल मीडियाच्या आधारे. कारण आजकाल सोशल मीडियाद्वारे आपण व्हॉट्सअप कॉल, व्हिडिओ कॉल याचा फार बळी पडतो आणि आपले काही पुरावे आपण पुढच्याकडे सोडून देतो आणि त्यातून सुद्धा बरेच जणांना असं वाचवलेलं आहे. आणि एक म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की माझं 18 वर्षाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा मुलींचं असं आहे की मी एक चांदूर रेल्वेला असताना पण एक छोटी मुलगी होती, फक्त आईवडिलांच्या रागावरून निघून आली आणि तिच्यावर गँगरेप झाला. त्या मुलीला म्हणजे ती रात्रीच्या वेळेला एकटीच मुलगी आणि आम्ही अर्ध्या रात्री 1:30 वाजताच जाऊन त्या मुलीला जंगलातून वाचवून आणलं. ती 2 मुलं होते गँगरेप झालेले. तिच्या आईवडिलांना खूप समजावून सांगितलं, त्या मुलांना म्हणजे मुलीला हे केलंय. आज छान चांगली शिकत आहे मुलगी आणि तिच्या घरचे पण बऱ्याच वेळ नाही तर त्या मुलींनी दुसऱ्या जर हे असतं तर सुसाईड सुद्धा केलं. छोटी मुलगी होती 14 वर्षाची. आज जर रीता उईके पोलीस खात्यात नसतात तर काय असतं? नाही, माझ्यासारखे खूप अजून म्हणजे मला असं वाटतं की महिला अधिकारी जेवढ्या पोलीस खात्यात आहेत त्या सगळ्यांनाच एक तारेवरची फार मोठी नक्कीच नक्कीच सर्कस करावं लागतं. मीच काय आज खात्यामध्ये म्हणजे महिला अधिकाऱ्यांना आम्हाला कुठेही सूट नसतं. मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं की माझे जे PI साहेब होते त्यांनी काय म्हटलं तर असं सर्व महिला अधिकाऱ्यांच्या बाबत आहे. आम्हाला फॅमिली हे सेकंड नंबरवर आणि कर्तव्य हे पहिल्या नंबरवर असतं. तेच म्हटलं ना, कर्तव्यात सजलेली स्त्री ही दागिने आणि नऊवारी घातलेल्या स्त्रीपेक्षाही सुंदर दिसते. जसं आज तुम्ही या वर्दीत दिसतात आहेत, आज कुठल्याही प्रकारचं कुठलंही आर्टिफिशियल मेकअप नाही, पण मात्र तुम्ही आज सर्व स्त्रियांमधून सुंदर दिसताय कारण तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या दागिन्याने सजून इथे बसलेला आहात. आणि प्रत्येक स्त्री घर आणि कर्तव्य सांभाळत असताना अशीच तारेवरची कसरत करते आणि अशीच सुंदर दिसते जशा आज रीता उईके दिसतात आहेत.
तर तुम्ही इथे आलात, तुमचे अनुभव इथे आमच्या प्रेक्षकांशी शेअर केलेत. एकंदरीत महिला घर आणि ड्युटी सांभाळत असताना कशी तिची कसरत होते, कुठेतरी तिचं आईचं कर्तव्य मागे ठेवावं लागतं, मात्र वर्दीतली जबाबदारी अतिशय महत्वाची असते आणि ती सगळ्यात आधी ठेवून मग हे कुठेतरी मागे सगळं सांभाळत असतं. या सगळ्यांमध्ये तिचं लग्न समारंभ मागे सुटतो, मुलाचा एखादा आनंदाचा क्षण मागे सुटतो, शाळेतली पॅरेंट्स मीटिंग मागे सुटते, मुलाचा रिझल्ट येतो, क्लासमध्ये पहिला येतो, तो आनंद त्याच्यासोबत तिथे त्या क्षणी साजरा करायचा असतो, तो क्षण तो तिच्या पण हातून करता येत नाही. सुटतो. तो पण करता येत नाही. मात्र फक्त वर्दीतली जबाबदारी महत्वाची आहे आणि अशी वर्दीतली जबाबदारी सांभाळत रीता उईके आज 18 वर्षापासून खात्यात नोकरी करतात आहेत आणि आज इथे आपल्यासोबत त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. तर प्रेक्षक हो, या महिला दिनानिमित्त आपण असंच महिलांचे अनुभव जाणून घेऊया, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कर्तव्य जाणून घेऊया आणि एक स्त्री म्हणून त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया. आज आपण जाणून घेतलं ट्रॅफिकच्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके यांचे अनुभव. तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आता इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद.